शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो. या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा. या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन नक्की दाबा. आपणास व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा. नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे. हवामानातील बदलांना आता सुरुवात झाली असून नवीन प्रभावी अशा प्रकारचा WD हा अफगाणिस्तान मार्गे भारताकडे सरकू लागला आहे. दोन्ही समुद्रांमध्ये आता कमी दाबास अनुकूल वातावरण तयार होऊ लागलं आहे. त्यामुळे या पार्श्वभूमीवर आता वातावरण बदलेल अशी परिस्थिती आहे. आपल्याला माहिती आहे की फेब्रुवारीच्या सुरुवातीलाच पावसाळी वातावरण तयार होणार आहे आणि असं प्रत्येक मॉडेलचा अंदाज आहे. त्यामुळे या बदलांना आता सुरुवात होऊ लागली आहे. दोन्ही समुद्राच्या दक्षिण टोकाला कमी दाबास अनुकूल स्थिती निर्माण होऊ लागली आहे. स्कायमेटच्या अंदाजानुसारही आपण बघतो दोन्ही समुद्राच्या दक्षिणेला वातावरण बदलण्यास अनुकूल स्थिती आहे. उद्या बंगालच्या उपसागरातील बाजूने कमी दाबाचा प्रभाव वाढू लागणार आहे. 29ला उत्तर भारतात WD सक्रिय होईल आणि श्रीलंका, केरळ, तामिळनाडूमध्ये प्रत्यक्ष कमी दाबाचा प्रभाव सुरू होणार आहे. बंगालच्या उपसागरातील कमी दाब केरळ, तामिळनाडू, कर्नाटक असं सरकायला सुरुवात झालेली आहे. 30 तारखेला उत्तर भारत, पूर्व भारतात WD सक्रिय होतोय. वातावरणीय बदल महत्त्वाचे आहेत. 31 तारखेला देखील आपण कर्नाटक, आंध्र प्रदेश, केरळ, तामिळनाडू या ठिकाणी जोरदार पाऊस बघतो. उत्तर आणि पूर्व भारताच्या दिशेने वातावरण बदलतंय WDमुळे. स्कायमेटने आपला 1 तारखेचा अंदाज कायम ठेवला आहे. नव्याने ट्रफ लाईन तयार होईल. उत्तर भारतात WD आणि दक्षिण भारतात कमी दाब ही परिस्थिती जी निर्माण होणं आवश्यक असतं महाराष्ट्रातल्या पावसासाठी ती तयार होते आहे. महाराष्ट्रातील 2 तारखेच्या पावसाचा अंदाजही कायम आहे. 2 फेब्रुवारी. स्कायमेटने 3 तारखेच्या फेब्रुवारीच्या अंदाजालाही अनुकूल वातावरण दाखवलं आहे. म्हणजे ट्रफ लाईन तयार होण्यासाठी अनुकूल स्थिती अजूनही दाखवली जाते. थोडं वातावरण 4 तारखेला विरळ स्वरूपात राहील, मात्र प्रभाव कमी होईल. तरी देखील उत्तर भारतात WD आहे, मात्र दक्षिण भारतातील कमी दाब कमजोर होत असल्यामुळे यदाकदाचित ट्रफ लाईन कमजोर होईल. साधारण 28 तारखेला बंगालच्या उपसागरातील कमी दाब प्रभावी होण्यास सुरुवात होईल. 29 तारखेला वातावरणीय बदल जाणवत आहेत. पूर्व भारत, उत्तर भारत, दक्षिण भारत असं ढगाळ वातावरण वाढायला सुरुवात होईल. ECMW मॉडेलनुसार 30 तारखेला उत्तर भारतात प्रत्यक्ष WD सक्रिय होऊ शकतो. थोडा प्रभाव पूर्व भारतातही राहील आणि दक्षिण भारतातही कमी दाबाचा प्रभाव हळूहळू जाणवू शकतो. 31 तारखेला उत्तर पूर्व आणि दक्षिण भारतात प्रत्यक्ष पावसाला सुरुवात झालेली असेल. ECMW मॉडेलने महाराष्ट्रातील पावसाचं वातावरण 1 तारखेला दाखवलेलं नाही, परंतु कालपर्यंत हे वातावरण दाखवलं जात होतं. 2 तारखेला देखील विशेष पावसाळी वातावरण दाखवलेलं नसलं तरी पश्चिम महाराष्ट्रात ढगाळ परिस्थितीचा अंदाज दिला आहे. 3 तारखेला राजस्थान, गुजरात आणि महाराष्ट्रातील काही भागात ट्रफ लाईनचा प्रभाव दाखवला जातोय. 4 तारखेला हा राजस्थान, गुजरातवर असेल. महाराष्ट्रातील प्रभाव कमी होताना दाखवलंय. 5 तारखेलाही ही ट्रफ लाईन तयार होणार आहे, परंतु हिची जागा बदलते आहे. जी महाराष्ट्रावरून होती ती थोडं गुजरात, मध्य प्रदेश आणि राजस्थान असा त्याचा प्रभाव जाण्याची शक्यता आहे. बऱ्याच दिवसानंतर ही ट्रफ लाईन तयार झालेली आहे. अशा अनेक ट्रफ लाईन तयार होऊन महाराष्ट्रात गारपीट होत असते, परंतु सध्या जानेवारी कोरडा गेलेला आहे. फेब्रुवारीच्या सुरुवातीला हे वातावरण तयार होण्याचा अंदाज आहे, परंतु या अंदाजात प्रत्यक्षात खूप बदल होत आहेत. 6 तारखेला मात्र याचा प्रभाव कमजोर होणार आहे. प्रत्यक्षात आपण बघितलं तर हा अंदाज बदलतोय. गुजरात, राजस्थानवर याचा प्रभाव किंवा मध्य प्रदेशवर त्याचा प्रभाव जाण्याची शक्यता आहे. जो प्रभाव महाराष्ट्रावरून दाखवला जात होता तो काही अंशाने
या दुसऱ्या राज्यांवर सरकण्याची शक्यता आहे. आज पहाटे 5 वाजता आपण संपूर्ण महाराष्ट्राच्या थंडीचा किंवा तापमानाचा अंदाज घेतला तर सरासरी 18 अंश तापमान महाराष्ट्रामध्ये आहे. 30 तारखेला हेच तापमान विदर्भाच्या दिशेने 20-21 अंश तर इतरत्र 18 ते 19 अंश राहणार आहे. याचा अर्थ थंडीचं प्रमाण संपतंय. 5 तारखेचा आपण जर अंदाज घेतला तर एकूणच 18 ते 20 किंवा विदर्भात 22 अंश पर्यंत तापमान वाढणार आहे, म्हणजे थंडी संपणार आहे. फेब्रुवारीमध्ये महाराष्ट्रामध्ये जे पावसाळी वातावरण गेल्या काही दिवसापासून दाखवलं जात आहे, जी ट्रफलाईन तयार होणं अपेक्षित होतं ती तयार होणार आहे, परंतु ती गुजरात राजस्थानच्या दिशेने तयार होण्याची शक्यता आहे. 1008 हेक्टोपास्कलचा हवेचा दाब किंवा 1010 हेक्टोपास्कलचा हवेचा दाब हा साधारण 31 ते 1च्या दरम्यान तयार होणार आहे आणि थोडे ढग त्यामुळे महाराष्ट्राकडे खेचले जाऊ शकतात. परंतु हा कमी दाब सातत्य जर ठेवू शकला नाही तर मात्र हे वातावरण बदलेल आणि हे अवकाळी पावसाचं वातावरण आहे. आपल्याला माहिती की जानेवारी आणि फेब्रुवारी त्याला विंटर सीझन बोलतात आणि या सीझनमध्ये केवळ 0.7% पाऊस होतो, म्हणजे हे पावसाची शक्यता फार कमी असते. 1 तारखेला आता पाऊस दाखवला जात नाही आहे. 2 तारखेला थोडा पाऊस उशिरा, थोडं सातारा, पुणे आणि अहिल्यानगर, बीड, छत्रपती संभाजीनगरच्या दरम्यान सांगली पूर्व भागात वातावरण निर्मितीची शक्यता आता दाखवली जाते अतिशय तुरळक स्वरूपामध्ये. 3 तारखेला आपण बघतो की हे वातावरण अतिशय विरळ स्वरूपात उत्तर महाराष्ट्राच्या काही भागात असण्याची शक्यता आहे. याला मालेगाव, नंदुरबार, धुळे या काही भागात ते असेल, म्हणजे महाराष्ट्रातील संभाव्य पावसाचा अंदाज बदलतोय. 4 तारखेला मात्र आपण महाराष्ट्रातील अंदाज कमी होऊन गुजरात, राजस्थानच्या किंवा मध्य प्रदेशच्या दिशेने हे वातावरण सरकतंय. अतिशय प्रभावी अशा प्रकारची गारपीट यामध्ये अपेक्षित आहे. त्यामुळे थोडं नंदुरबार, धुळ्याच्या काही भागात याचं वातावरण निर्माण होईल, परंतु इतरत्र याचा प्रभाव कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे संभाव्य असलेला महाराष्ट्रातील पाऊस फेब्रुवारीच्या सुरुवातीचा काही अंशाने कमी होण्याची शक्यता आहे, परंतु अजून हा अंदाजसाठी 2-3 दिवस आहेत. अजून काही बदल होतो का तेही बघावं लागेल. आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बळीराजा.